आता पाहूयात विधानसभेच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। विधानसभेसाठी शरद पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी, प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून 100च्या जवळपास तयारी सुरू आहे। वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना। राज्यातील विधानसभेच्या सर्वच मतदारसंघात काँग्रेसकडून आढावा, 170 पेक्षा जास्त मतदारसंघात आढावा पूर्ण, सूत्रांची माहिती। पुण्यात वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची घर वापसी होणार, तुतारी हाती घेणार असल्याची पठारेंकडून भूमिका स्पष्ट। सध्या वडगाव शेरीत दादागडाचे आमदार सुनील टिंगरे आहेत। तासगाव कवठे महाकाळमध्ये अजित घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही, काँग्रेस खासदार विशाल पाटलांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा। तासगाव कवठे महाकाळमध्ये सध्या पवार गटाच्या सुमन पाटील या आमदार। आंतरवली सराटीत माजी आमदार शंकरनाथ धोंडगे यांनी घेतली जरांगेंची भेट, निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। राज्यात तिसऱ्या आघाडीची देखील चर्चा सुरू असल्यामुळे भेटीला महत्त्व। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी, संभाजीराजे छत्रपती कडू शेट्टींचा उद्या एकत्रित आलेला ओला दुष्काळ पाहणी दौरा, तर तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती। इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकला, इंदापूर तालुक्याची झाली तयारी, हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख। औसा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा, औसा विधानसभेची जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे ही भूमिका, अमित देशमुखांची मागणी। तर याआधी ठाकरे गटाकडून औसा विधानसभेच्या जागेवर दावा। नांदेड जिल्ह्यात विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात इच्छुकांची भाऊ गर्दी, 9 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे तब्बल 102 अर्ज, अर्जापोटी काँग्रेस पक्षाकडे 17,50,000 रुपये जमा।